बिबट्या पाठोपाठ गव्यांच्या कळपानं धामणी खोऱ्यात दहशत निर्माण केली आहे। दिवसाढवळ्या गव्याचं कळप मानवी वस्तीकडे येऊ लागल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। त्यामुळे वन विभागानं गव्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकरी वर्गातून जोर धरू लागली आहे। जंगलात होणारी बेसुमार वृक्षतोड, पाण्याचे दुर्भिक्ष यामुळे वन्यप्राणी चाऱ्याच्या शोधात गाव वस्तीकडे येऊ लागले आहेत। यात दिवसभर कष्ट करून सायंकाळी शेतकरी घरी पोहोचतात, तोच कळपानं गवे शेतात शिरतात, हातातोंडाशी आलेली पिके उद्ध्वस्त करतात। सध्या शेतामध्ये मका, ऊस, वरण्याचे पीक आहे। जंगलामध्ये वन्यप्राण्यांना खाण्यासाठी हिरवा चारा नसल्यामुळे हे प्राणी कळपानं मानवी वस्तीकडे येत आहेत। त्यामुळे वन विभागानं तत्काळ वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे। वन्यप्राण्यांच्या उपद्रव्यामुळे धामणी खोऱ्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे। एकीकडे पाण्याचे दुर्भिक्ष तर दुसरीकडे वन्य प्राण्यांची दहशत यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे। वन विभागानं तत्काळ गव्यांचा बंदोबस्त करावा, शेतकऱ्यांना मिळणारी नुकसान भरपाई वाढवून द्यावी अशी मागणी शेळोशी येथील उपसरपंच दशरथ पाटील यांनी केली आहे। TV नेक्स्ट मराठीसाठी गगन बावड्याहून महादेव कांबळे।